धरणे आंदोलनाला 7व्या दिवसापर्यंत दखल न घेतल्याने शिक्षकांचे भीक मागो आंदोलन। राज्यातील अंशतः तथा विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना हक्काचा 100% पगार मिळावा यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन 6व्या दिवशी सुद्धा भर पावसात चालू आहे। पाथरी येथे 4 दिवसांपासून 3 शिक्षक अन्नत्याग आंदोलनास बसले असून त्यांची स्थिती चिंताजनक आहे। या आंदोलकांच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडला तर त्यास शासन जबाबदार राहील। राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना 1 जानेवारी 2024 पासून विना अट प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करणे, माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी 9 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदानावर येऊन दिलेला शब्द पाळणे, 12 जुलै 2024 रोजी शिक्षण मंत्री यांनी टप्पा वाढ अनुदानावर केलेली घोषणा याबरोबरच राज्यातील विभागस्तरीय घोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे, 30 जुलै 2024 पर्यंतचा टप्पा वाढीसह आणि विविध मागण्या मान्य कराव्या, तसेच विधानसभा आचारसंहिता पूर्वी किमान 1 महिन्याचा वाढीव टप्प्यानुसार पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करण्याचा शासन आदेश निर्गमित करावा। जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत शिक्षक आंदोलनावर ठाम आहेत। या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील राजकीय दिलीप कंदकुर्ते, आमदार मोहनअण्णा हंबर्डे यासह सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती व संघटनांच्या पाठिंब्याचा ओघ सुरूच आहे। तरी शासनाने वेतन अनुदानाचा वाढीव टप्प्याचा व प्रतिवर्षी नैसर्गिक टप्पा वाढीचा शासन आदेश निर्गमित करून शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी नांदेड जिल्ह्याच्या शिक्षक समन्वय समिती संघ करीत आहे। आतापर्यंत कोणीही दखल न घेतल्यामुळे दिनांक 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे भीक मागो आंदोलन करण्यात आले। यावेळी नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक समन्वयक उपस्थित होते। अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे अजित दादा, अजित दादा, अजित दादा, एकनाथ शिंदे, अरे एकनाथ शिंदे, अरे केसरकर दादा, अरे केसरकर दादा, अरे पगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, अरे पगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे असं कसं देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. सर, महाराष्ट्र राज्यामध्ये 19 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हाधिकारी तथा शिक्षण अधिकारी कार्यालयाबरोबर समोर लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू झाले आहेत। त्याचबरोबर पाथरी आणि धाराशिव या ठिकाणी आमचे 4 बांधव अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांना समर्थन म्हणून महाराष्ट्र राज्याचे माननीय शिक्षण मंत्री महोदय यांनी 9 नोव्हेंबर 2023 रोजी आझाद मैदान इथे दिवाळीचा पहिला दिवा होता, त्या दिवशी दिवाळीपूर्वी आझाद मैदानावर आले आणि हे शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन चालू असताना त्या आंदोलनात येऊन त्यांनी एक लिखित पत्र दिलं की तुमच्या मागण्या मान्य करण्यात येतील आणि पुढील वर्षापासून तुम्हाला वाढीव टप्पा निधी आणि नैसर्गिक टप्पा वाढ निधीसह अनुदान घोषित करण्यात येईल, देण्यात येईल, अशा प्रकारचे त्यांनी शब्द दिला होता आणि त्या शब्दावर आम्ही थांबलोत। आम्ही शिक्षक समन्वय संघ म्हणतो की कागदावर विश्वास आहे, त्याच पद्धतीने त्यांनी विभागीय सचिवाची सही घेऊन आम्हाला कागदसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचू केला आणि संध्याकाळी आम्हाला मिठाई वाटली आणि ते गोड मिठाई खाऊन आम्ही विश्वास ठेवून शिक्षण मंत्री महोदयाच्या शब्दावर वापस आलो, पण आजपर्यंत तरी शासनानं तो शब्द पाळलेला नाही। नंतर विधिमंडळाचं जे अधिवेशन आहे तो जानेवारी महिन्यामध्ये झालं, त्यावेळेसही शिक्षण मंत्री महोदय म्हणतात की आम्ही पुढील वर्षी म्हणलो होतो, म्हणजे 23चं पुढील वर्षी हा 24 असते, आता 24 आल्यानंतर हे पुढील वर्षी म्हणतात, म्हणजे 2025 झालं, 25 आल्यानंतर ते सुद्धा म्हणतील आम्हाला 26 येईल। पण असा आमच्या भूलथापा न करता उद्या हा शब्द न वापरता माननीय शिक्षण मंत्री महोदयांना आमची एकच विनंती आहे, माननीय शिक्षण मंत्री महोदय असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांना एक आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो की तुम्ही दिलेला शब्द 1 जानेवारी 2024 रोजीपासून नैसर्गिक टप्पावाढ अनुदानासह आमच्या अनुदान 1 महिन्याचा पगार टाकून अनुदान घोषित करण्याचा शासन आदेश निर्गमित करावा। जोपर्यंत हा आदेश निर्गमित होणार नाही तोपर्यंत आम्ही शिक्षक बांधव या मतावर ठाम आहोत। 7वा दिवस, काल 4-5 दिवस झालं पाऊस आहे, पावसामध्ये सुद्धा आमच्या भगिनी आहेत, सर्वजण आंदोलन या ठिकाणी चालू आहे। राजकीय असतील, सामाजिक चळवळीचा आम्हाला पाठिंबा आणि आमचं बळ वाढत आहे।
आणि त्याच पद्धतीने शासनाने आतापर्यंत आमच्यापर्यंत एकही शिष्टमंडळ कोणाची भेट न दिल्यामुळं उद्या याच ठिकाणी हे सर्वजण शिक्षक 400 ते 500 शिक्षक रस्त्यावर कोणत्या वेशामध्ये भीक मागतील याची शाश्वती नाही, पण सर्व शिक्षक रस्त्यावर भीक मागताना दिसतील. पण महाराष्ट्र राज्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती महाराजांचा, शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा हा जो महाराष्ट्र असेल, या महाराष्ट्रामधला जो गुरु रस्त्यावर भीक मागत असेल तर त्यामध्ये यातून शासनाने काय संदेश घ्यायचा ते घ्यावा. पण शासनाला एकच विनंती आहे, मायबाप शासनाला, या शिक्षकावर अशी वेळ न येऊ देता 1 जानेवारी 2024चा त्यानुसार नैसर्गिक टप्पावाढ अनुदानासह शासन आदेश निर्गमित करावा ही मागणी आहे आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहे. जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. आणि पाथरी आणि धाराशिव येथे जे आंदोलन चालू आहे, माझे बांधव करत आहेत, त्यामधल्या 3-4 बांधवांची आज तब्येत अतिशय खालावलेली आहे आणि त्यांच्या जीवाला जर धोका काही जर निर्माण झाला तर सरकारची ना आमची सरकारसोबत गाठ आहे. जोपर्यंत सरकार आमचा प्रश्न मार्गी लावणार नाही, आम्ही आमच्या पद्धतीने त्या भावांना आम्ही विनंती केलो, भावांनो, सिर सलामत तो पगडी पचास, तुम्ही जिवंत राहा आणि तुमच्या जीवाला काही होऊ दे नाही तर आपण सरकारशी भांडू. तो त्यांच्या त्या निर्णयावर ते ठाम आहेत. जोपर्यंत आता शासन आदेश निघणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. आणि त्याच्यानंतर असे बी आम्ही आंदोलन आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन केलं होतं. त्यावेळेस मंत्री महोदय येतात आणि आम्हाला भूलथापा देऊन आम्हाला आंदोलन मागं पाडायला लावलं. आता आम्ही कोणाच्याही भूलथापाला बळी न पडता आमच्या हातामध्ये कागदावर आमचा विश्वास आहे. 1 जानेवारी 2024चा नैसर्गिक टप्पावाढ अनुदानासह शासन आदेश निर्गमित करावा एवढीच मागणी करतो आणि थांबतो. आज आंदोलनाचा 7वा दिवस आहे आणि 7 दिवस होऊन सुद्धा खऱ्या अर्थाने इथं एकही शिष्टमंडळाने ना सरकारने आमची दखल घेतली, ना इथल्या नांदेडच्या प्रशासनाने आमची दखल घेतली. त्यामुळे सगळ्या शिक्षकांनी ठरवलं की उद्या आम्ही भीक मागून जे काही पैसे जमतील ते पैसे आम्ही या राज्याचे लोकप्रिय जे स्वतःला समजतात त्या अर्थमंत्री अजितदादा पवार यांना पाठवणार आहोत. कारण त्यांचं कालचं स्टेटमेंट असं आहे की तिजोरीमध्ये खडखडाट आहे, तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत. यांच्याला करोडो रुपयाच्या वेगवेगळ्या विधानसभेला समोर ठेवून योजनाची पाऊस पाडण्यासाठी यांच्याजवळ पैसा आहे. करोडो रुपये हे योजनेवर काढतात आणि आमच्या हक्काचा पगार देताना जर यांच्याजवळ पैसे नसतील तर आम्ही उद्या भीक मागू आणि त्या भिकेमधून जे काही पैसे येतील ते आम्ही अजितदादाच्या अकाउंटवर टाकणार आहोत आणि त्यांना विनंती करणार आहोत की बाबा रे, आता तरी तू या पैशातून तरी आमची तू टप्पावाढ कर. अन्यथा मग हे जे आंदोलन चिघळलं तर याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि सरकार असेल. आणि या सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सनदशीर मार्गाने, खरं तर आम्ही शिक्षक आहोत, आम्ही पिढी घडवतो, आम्ही भविष्य घडवतो. एवढंच नाही तर आमचा आंदोलनाचा टाईम जर या सरकारनं बघितला तर या सरकारला लाज वाटली पाहिजे आमच्या मागण्या संदर्भामध्ये घेत असताना. कारण आमच्या आंदोलनाचा टाईम असा आहे की आम्ही 10 ते 4 शाळा करतो आणि 4च्या नंतर घरी न जाता, लेकरांकडे, कुटुंबाकडे न जाता आम्ही इथं 4 ते 6 आंदोलनाला बसतो. म्हणजे आमच्या आंदोलनाच्या टाईमवरून तरी लक्षात आलं पाहिजे सरकारला. आणि एवढं जर गेंड्याची कातडी पांघरून जर सरकार असं सुस्त बसत असेल तर त्या कातडीला कसं फाडायचं हे शेवटी शिक्षक सांगतो. कारण आम्ही त्याच विद्यार्थ्यांना शिकवतो गांधीजीची अहिंसा आणि त्याच विद्यार्थ्यांना शिकवतो भगतसिंगाचा इन्कलाब. म्हणून आमची विनंती सरकारला आहे की आम्ही आतापर्यंत गांधीजीच्या मार्गाने चाललोय, आम्हाला भगतसिंग होण्याची वेळ येऊ देऊ नका. आणि आता भगतसिंग जर झालो तर इन्कलाबची क्रांती ही निश्चित उद्यापासून तुम्हाला नांदेडच्या रस्त्यावर दिसेल. नमस्कार, मी प्राध्यापक संगीता राठोड, नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळजवळ आज 7 ते 8 दिवस झालेले आंदोलन चालू आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही शासनाला आमच्या ज्या गोष्टी सांगत होतो, टप्पावाढ आणि प्रचलित धोरण, अजूनही त्यांनी त्याच्यावर कोणताही शब्द बोललेले नाहीच आहेत आणि असं वाटतंय की पुढेही भविष्यात बोलणार नाही. आणि शासनाला एक गोष्ट सांगायची, गेली 8 दिवस झाले आम्ही सगळ्या भगिनी ह्या रस्त्यावर बसलेलो आहोत. रस्त्यावर नाना प्रकारचे लोक इथे जातात. आम्ही ह्या रस्त्यावर तुम्हाला आंदोलन आणि टप्पावाढ मागणीसाठी इथं बसलेलो आहोत आणि तुम्ही ह्या आमच्या बायलेकीचा किती अंत बघणार आहात. आणि उद्या आम्ही इथे भीक मागो आंदोलन करत आहोत. मला एकच शासनाला म्हणायचं आहे, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, केसरकर साहेब, अजित पवार साहेब आणि फडणवीस साहेब यांना एक गोष्ट मी आज आवर्जून बोलते, जर तुमच्या घरच्या लेकी बाळी, तुमच्या बायका, तुमच्या मुली जर रस्त्यावर भीक मागितल्या तर तुम्हाला कसं वाटेल. आज आम्ही आमचं घरदार सोडून रस्त्यावर आलेलो आहोत. आज आम्हाला तुम्ही भीक मागायची वेळ आणलेली आहे. आणि एक सांगते तुम्हाला, आज आनंदाने सांगते मी, छाती ठोकपणे सांगते मी, उद्या आमच्या भिकेतनं जो काही पैसा जमा होईल ते आम्ही तुमच्या लेकरा बाळाला त्याची मिठाई आणूत. कारण तुमची ऐपत नाही आम्हाला पगार देण्याची ना, तर आम्ही आमच्या भीक मागून तुम्हाला पैसा देऊ, म्हणजे तुमच्याकडे जो पैसा जमा होईल आणि त्यातनं तरी तुम्ही आम्हाला पगार द्याल. अरे बाबा, किती अंत बघणार आहात. आता एक होते, आता इथं पाऊस चालू आहे, धो धो पाऊस चालू आहे. विष्णुपुरी डॅमला पाझर फुटलेला आहे. एक वेळ अशी नका येऊ देऊ की आम्ही आमच्या लेकरांसहित विष्णुपुरी डॅम मध्ये उडी मारावीत.
आता तरी तुमचे डोळे उघडा आणि विचार करा की घरातल्या महिला, घरातल्या मुली, घरातली झाकलेली पदर जी म्हणतो ती रस्त्यावर आली की काय होते. आता तरी याचा विचार करा. देव न करो उद्या रस्त्यावर आम्हाला कुठे जाऊन बसावं लागेल. आज तुम्ही आम्हाला रोडवर उतरवलायत, उद्या भीक मागायला लावतायत. मला तुमच्याकडनं असं वाटते की उद्या तुम्ही आम्हाला कुठे नेऊन फेकाल. आणि ह्या महाराष्ट्र राज्याला संतांची भूमी म्हणतात. ह्या महाराष्ट्र राज्याने चांगले शिक्षक दिलेत, चांगले गुरु दिलेत आणि ह्या महाराष्ट्रातल्या राज्यातले नेते आज घरातल्या बाईला, घरातल्या मुलीला रस्त्यावर आणून ठेवलेले आहेत. मला एक बोलायचे, थोडं तरी मनाला आता वाटू द्या की तुमच्या बायका घरात आणल्याने तुम्हाला जे वाटेल ते आज आमच्या मायबापाला, आमच्या घरच्यांना वाटत आहे.